नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रामनवमी स्पेशल झटपट चकली ही रेसिपी करणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्य वापरून आणि एकदम अशी कुरकुरीत होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी बाउल घेतलेला आहे। आपण आता या बाउलमध्ये 1 कप तांदळाचं पीठ इकडे मी घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही हे तांदळाचं पीठ या बाउलमध्ये असं घालायचं आहे। त्यानंतर तांदळाच्या पिठाच्या मापाप्रमाणे सेम माप मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, पण बेसन पीठ थोडंसं जास्त घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। 1 चमचा आपण याच्यामध्ये सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत। तुम्ही इकडे जिरं पण वापरू शकता। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे। चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण। आता हे सगळं मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मी तुपाचं मोहन घालणार आहे। तूप इकडे मी गरम करून घेतलेलं आहे। त्याने चकली आहे ती एकदम अशी कुरकुरीत होते। बघू शकता आपण आता हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे परत। त्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने हे मिश्रण आहे ते असं परत मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता एकदम चकली आहे ती कुरकुरीत होते। बघू शकता असं आपल्याला करून घ्यायचं आहे। असं झालं पाहिजे म्हणजे तूप आपलं त्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स झालेलं आहे। आपण आता या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। इकडे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही नॉर्मल पाणी पण वापरू शकता थंड। असं करून घ्यायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे। पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे। बघू शकता आपला डो एकदम मस्तपैकी असा तयार झालेला आहे। जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही इकडे डो करायचा आहे। आपण आता हा 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे झाकण लावून। आपली 10 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता आपण आता चकली बनवायला सुरुवात करूया। आपण आता एका ताटाला मस्तपैकी असं तेल लावून घ्यायचं आहे। थोडंसं असं तेल लावायचं आहे ताटाला। त्यानंतर इकडे मी चकलीचा साचा घेतलेला आहे। चकलीच्या साच्याला पण आपण आता थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल नाही लावलं तर पीठ आहे ते चिकटून राहील, त्यासाठी तेल लावायचं आहे साच्याला। आपण आता पीठ थोडं असं मळून घ्यायचं आहे। आपण आता हे पीठ आहे ते या चकलीच्या साच्यामध्ये असं घालायचं आहे। बघू शकता तुम्ही व साचा बंद करून आपण चकल्या करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत। एकदम सोपं आहे करण्यासाठी। जर तुमच्या चकल्या गोल येत नसतील तर तुम्ही अशा उभ्या पण केलात तरी चालेल। एकदम अशा सरळ असतात तशा बाकीच्या सुद्धा मी अशाच करून घेणार आहे। बघू शकता मी अशा करून घेतलेल्या आहेत। आपण आता ह्या तळून घेणार आहोत। तेल गरम करायला नेहमीप्रमाणे मी आधीच ठेवलं होतं। तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। सर्वप्रथम कडकडीतच गरम करा। आपण आता ह्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। नंतर गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा। मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता मस्तपैकी अशा थोड्या सोनेरी कलर येतो चकल्यांना अशा पलटी मारून घ्यायच्या आहेत चकल्या। आणि बुडबुडे कमी झाले की समजायची आपली चकली तयार झालेली आहे। एकदम कुरकुरीत अशी। नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा। न भाजणीचं टेन्शन ना कसलं काही। मस्तपैकी अशा एकदम सोप्या पद्धतीने चकल्या तयार होतात। बघू शकता मस्तपैकी आपल्या झटपट तयार होणारी चकली तयार झालेली आहे। आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.